नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, पोषण पकौडा आपला सुरू होता 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 पर्यंत हा पोषण पकौडा सुरू होता, परंतु त्याच्यामध्ये एका लिंकवर आपल्याला जाऊन आपला डाटा भरायचा होता। तो कशा पद्धतीने भरायचा हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा, ताईनो एक लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर गुगल क्रोम ओपन होऊन आपण डायरेक्ट त्या लिंकवरती जाणार आहे। तर बघा, पोषण पकौडा 9 ते 23 एप्रिल 2026 पर्यंत असणार आहे। तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिसत आहे। तर आपल्याला जी खालची माहिती आहे ती खालची माहिती ही भरून घ्यायची। बघा कशा पद्धतीने भरायचे। फॉर्म भरण्याचे नाव म्हणजे इथं अंगणवाडी सेविकेंचं नाव टाकून घ्यायचं, इथं दिनांक टाकून घ्यायची, जी काय आपली दिनांक असेल ती दिनांक इथं आपण टाकून घ्यायची। दिनांक टाकल्यानंतर आपला विभाग निवडायचा आहे। आता आमचा विभाग पुणे आहे, त्यामुळे मी पुणे विभाग निवडलेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, तुमचा विभाग कोणता आहे ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। तुम्ही तुमच्या विभागाचं नाव इथं निवडायचं आहे आणि विभागाचं नाव निवडल्यानंतर त्यांचे नेक्स्ट बटन दिसत आहे, या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, नाव सर्व भरून झालेलं आहे। नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं। आता पुढची आपली माहिती बघा काय असणार आहे। आपला जिल्हा निवडायचा आहे। आता आमचा जिल्हा सोलापूर आहे, त्यामुळे मी सोलापूर निवडणार। परत पुढच्या या बटनावरती क्लिक करायचं आहे। पुढं क्लिक केल्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे, आपला तालुका निवडायचा आहे। जो काय आपला तालुका असेल तो तालुका निवडायचा। सेक्टर म्हणजे बीडचे नाव निवडायचे आहे। बघा, मी सेक्टर म्हणजे बीडचे नाव निवडलेले आहे। आता गावाचे नाव निवडणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपल्या अंगणवाडीचं नाव निवडायचं आहे। आता इथं खालच्या बाजूला आपल्या अंगणवाडीचा कोड टाकायचा आहे। जो तुमचा काय कोड असेल तो कोड टाकून घ्यायचा आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं। तर बघा पुढं काय म्हटलेलं आहे, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जन्म म्हणजे 3 वर्ष वयोगटातील माता व मुले यांची संख्या इथं टाकायची आहे। जी काय आपली संख्या असेल ती संख्या टाकून घ्यायची आणि जन्म ते 3 वर्ष मुलांची उपस्थित पालकांची संख्या इथं बघा मुलांची संख्या टाकायची आहे। आता इथं मुलांची पालकांची संख्या टाकायची आहे। तर बघा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर बघा, कार्यक्रमात सहभागी झालेल्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील माता व मुले, आता 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी काय आपली मुले आहेत ती मुलांची संख्या टाकून घ्यायची। आपल्या पोषण ट्रॅकरवर जेवढी मुले आहेत शक्यतो तेवढाच आकडा टाकायचा आहे आणि पालकांची संख्या देखील टाकून घ्यायची आहे। आता कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारी म्हणजे कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं, तर वरीलपैकी कोणी नव्हतं, म्हणजे DPO नव्हते, CDPO नव्हते, सुपरवायझर नव्हत्या, अंगणवाडी सेविका आल्या होत्या। ग्रामस्थांची संख्या म्हणजे पालकांची संख्या आहे तीच आपली ग्रामस्थांची संख्या असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। दरम्यान कार्यक्रम दरम्यान आयोजित केलेले उपक्रम बघा कोणकोणते आहे, आपण कोणकोणते उपक्रम आयोजित केले। खेळ जत्रा जर केली असेल तर खेळ जत्रावर क्लिक करायचं। गोष्टीचे कथन हे दोन्ही आम्ही कार्यक्रम घेतले आहे, त्यामुळे इथं दोन्ही करणार आहे। त्याच्यानंतर इथं आपला अभिप्राय काय असेल तो नमूद करायचा आहे। जो काय आपला अभिप्राय येत असेल तो इथं नमूद करायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं। तर बघा, आणि त्या बटनावरती क्लिक करूया आपण। तर बघा, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड म्हणजे आपला हा फॉर्म व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे। तर ताईंनो, 23 एप्रिलपर्यंतच ही माहिती भरायची होती, परंतु अजून एक लिंक ओपन झालेली आहे। त्या लिंकमध्ये आपण ही माहिती भरून घ्यायची आणि याच पद्धतीने भरायची आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।